चला सर्वांनी आता पाठीवर झोपून घ्या. पायात फूट 1.5 फुटाचे अंतर, टाचा आतल्या बाजूला, चवडे बाहेरच्या बाजूला. दोन्ही हात शरीरालगत, तळवे आकाशाच्या दिशेने, बोटे अर्धवट मिटलेली स्थिती, मान एका बाजूला कललेली, डोळे मिटून शांत. संपूर्ण शरीर स्थिर, शरीराची कुठेही हालचाल नको आहे. आपल्याला सर्वप्रथम आता संपूर्ण शरीराचं शिथिलीकरण करायचं आहे. मी सांगतो त्या सूचनेप्रमाणे शरीरातल्या प्रत्येक अवयवावर जायचं आहे. तो अवयव, तो भाग शिथिल करायचा आहे. मनाने त्याची जाणीव करून घ्यायची आहे. चला पायांच्या बोटाकडे चला. पायाची बोटे, चवडा, तळपाय, पायाची टाच, पायाची वरील बाजू शिथिल करा. सैल सोडा. घोटा, घोट्याचे सांधे, घोट्यापासून गुडघ्यापर्यंतचा पाय, नडगी, पोटरी, पोटरीचे स्नायू शिथिल करा. सैल सोडा. गुडघा, गुडघ्याची वाटी, गुडघ्याचे स्नायुबंध, गुडघ्याची मागील बाजू, मांडी, मांडीचे स्नायू, मांडीच्या मागील भाग शिथिल करा. सैल सोडा. ओटीपोट, ओटीपोटातील अवयव, ओटीपोटाचे स्नायू, कंबर, कमरेतील मणके, कमरेचे स्नायू शिथिल करा. सैल सोडा. पोट, पोटाचे स्नायू, बरगड्या, छाती, छातीचे स्नायू, संपूर्ण पाठ, पाठीतील मणके, पाठीचे स्नायू शिथिल करा. सैल सोडा. हाताची बोटे, तळ हात, तळ हाताच्या मागील बाजू, मनगट, मनगटातील सांधे, मनगटापासून कोपरापर्यंतचा हात, कोपर, कोपरातील सांधे, दंड, दंडाचे स्नायू, दंडाच्या मागील भाग शिथिल करा. सैल सोडा. खांदे, खांद्याचे सांधे, खांद्यापासून मानेपर्यंतचा भाग, मान, मानेतील मणके, मानेचे स्नायू शिथिल करा. सैल सोडा. डोके, कवटी, कपाळ, संपूर्ण चेहरा शिथिल करा. मनाने, जाणीवेने पायांच्या बोटापासून डोक्यापर्यंत नजर फिरवा. आपलं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे याची जाणीव करून घ्या.
शरीरामध्ये अजूनही कुठे ताण असेल तर तो ताण काढून टाका. तो भाग, तो अवयव शिथिल करा. आता आपलं संपूर्ण लक्ष शरीराकडून हळूहळू श्वासाकडे घेऊन चला. आत येणारा श्वास नाकपुड्यांना स्पर्श करीत श्वासनलिकेमधून फुफ्फुसातील कोशिकामध्ये. श्वास आत आल्यानंतर छाती भरल्याची जाणीव. श्वास बाहेर सोडल्यानंतर छाती मोकळी झाल्याची जाणीव. श्वासाचा उलट प्रवास फुफ्फुसातील कोशिका, श्वासनलिकेमधून नाकपुड्यांना स्पर्श करीत बाहेर. संपूर्ण लक्ष श्वासावर. श्वासाची अनुभूती घ्या. श्वासाला साक्षी भावनेने पहा. आपलं संपूर्ण शरीर स्थिर आहे, शिथिल आहे. गुरुत्वाकर्षणामुळे शरीराचा जास्तीत जास्त भाग जमिनीला टेकलेला आहे. श्वासाची गती मंद आहे, हृदयाची गती मंद आहे. आपलं मन आता अतिशय शांत अशा अवस्थेत आहे. आपण आपल्या मनाला आता ज्या काही सूचना देऊ त्या सूचना स्वीकारण्यास मन आता तयार आहे. चला, श्वासाकडून हळूहळू मनाकडे चला. मनामध्ये संकल्प करा, मी जो काही योगाभ्यास करतोय त्यामुळे मला दिवसेंदिवस आरोग्याची प्राप्ती होतीये. माझं जीवन आरोग्यपूर्ण आणि आनंदी होतंय. मनामध्ये संकल्प करा, आत येणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर मला माझं आरोग्य मिळतंय. बाहेर जाणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या व्याधी आणि नकारात्मक विचारसरणी मला सोडून बाहेर जातीये. मनामध्ये संकल्प करा, माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी नव्याने तयार होतीये. तुम्हाला स्वतःला जसं पाहायला आवडेल तसं पाहण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण लक्ष मनावर. आपण आता ज्या काही सूचना आपल्या मनाला दिलेल्या आहेत त्या सूचना मन स्वीकारणार आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या शरीरामध्ये, आपल्या विचारसरणीमध्ये बदल होण्यास सुरुवात होणार आहे. चला, मनाकडून हळूहळू परत शरीराकडे चला. हाताची पायाची बोटे हलवा. दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही हात सावकाश बाजूने डोक्यावर. संपूर्ण शरीर आळस दिल्याप्रमाणे ताणून घ्या. सावकाश एका कुशीवर वळा. एक हात डोक्याखाली, दुसरा हात मांडीवर, गुडघे जास्तीत जास्त पोटाजवळ. लहान बाळ ज्याप्रमाणे झोपतं त्याप्रमाणे ही अवस्था आहे. दृढासन, शवासन आणि दृढासन यामध्ये आपण आपल्या शरीराचा ताण कमी करतो, शरीराला जास्तीत जास्त विश्रांती देतो. याची अनुभूती घ्या.
सावकाश एक हात टेकून उठून बसा. हरिओम.